सर्व कामं टाकून मणिपूर असेल, उत्तर प्रदेश असेल, लडाख असेल, घुसखोरी, देशाची कायदा सुव्यवस्था असेल, अतिरेक्यांचे प्रश्न असतील, हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला, लडाखमध्ये सैन्य घुसलाय चीनचं, त्याचा आढावा नाही. अरुणाचलला 60 किलोमीटर आतमध्ये सैन्य घुसलंय चीनचं, त्याचा आढावा नाही. अनेक राज्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले, त्याचा आढावा नाही. पण महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत. ही जरा गोष्ट मला गमतीची, मजेची वाटते. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतंय. गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार? आढावा बैठक हा फार्स आहे. येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार. निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना. याच्या पलीकडे हे आढावा नसते. जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात. हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे. लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे, म्हणून ते सत्तेवर आले. मला चिंता इतकीच वाटते, जेव्हा जेव्हा अमित शहा आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला एखादा उद्योग बाहेर जातो. नाशिकमधल्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा, उत्तर महाराष्ट्रातला, त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला आहे आणि त्याच्यामुळेच आता येणारा निवडणुकीचा रोखायचा आहे असं अमित ठाकरे काल विदर्भात बोलले. अमित शहा काय बोलायचं याच्यावर? काय बोलायचं काय? हे कोण आहेत अमित ठाकरे? आमचे राज ठाकरेंचे चिरंजीव. मग असं बोला अमित शहा. धोका कोणी कोणाला दिलाय महाराष्ट्र जाणतो. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेनेला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, जे शब्द दिले घेतले, त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर ह्याच अमित शहाजींनी केली. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला. त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको. तर नाशिकमध्ये संजय राऊत हे बोलत होते.